ऐक ना बाळा, मी तुला भेटायला आलोय. पुंडलिकानं सांगितलं, जोपर्यंत माझे मायबाप झोपत नाही तोपर्यंत त्यांच्या सेवेत खंडन होणार नाही. जर तुम्हाला मला भेटायचं असेल तर आहात त्या जागेवरच उभे राहा. या बाबा, विनोद बाबा, भूदेवा या पुढे. या गुरुजी या. क्या बात है, वा वा. आमना ब्राह्मण देव कुठे बिहादरी लाई देतात. वा, सांभाळा सांभाळा. वा वा, बोलू नका. या बाबा बसा. पुंडलिकाला सांगितलं, पुंडलिका, अरे मी ब्रह्मांडाचा धनी तुला भेटण्यासाठी आलोय. ब्रह्मांडाचा धनी मी तुला भेटण्यासाठी आलोय. मग ये ना बाहेर. वा वा, विठ्ठल विठ्ठल. पुंडलिकानं सांगितलं, देवा तुम्हाला भेटायला आलाय ना, मला भेटायला आलाय ना. ज्या सेवेला बघून तुम्हाला भेटायला आलाय ती सेवेमध्ये अजिबात खंडन होणार नाही. मला माहितीये तुम्हाला कशासाठी भेटायला आला, की मायबापांची एवढी सेवा करतोय म्हणून तुम्हाला भेटायला आलाय. पण ऐक ना, मी माझ्या मायबाप झोपत नाही तोवर बाहेर उठून येणार नाही. जर तुला मला भेटायचं असेल तर बसल्या जागेवरनं वीट फेकली. सांगितलं, देवा माझे मायबाप झोपतात तोपर्यंत या विटेवर उभा राह. तेव्हापासून 28 युगापासून आजही जगाचा मालक विटेवर उभा आहे. हाच तो राम. विठ्ठल. आते मुद्दाना वावरमा कुदूत. हा आडमुल्लान टाकराय तुम्ही. अभंग आहे माऊली ज्ञानोबरायांचा. कारण काय ना, दोन नियमाचं पालन करावं लागणार होतं मला. सप्ताहाचा पहिला दिवस आहे सप्ताहाचा, ते पण लक्षात ठेवावं लागणार होतं. आणि आज राम जन्म आहे म्हणून थोडंफार रामायण पण सांगावं लागणार होतं. म्हणून सगळ्या गोष्टींचं तारतम्य राखून मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतोय. कसं आहे ना, तुम्ही मनावर प्रेम करणार आहे, तुमले ते काही नाही. मी काकर म्हणा तरी तुम्ही मला बाकर दिशात. पण ज्या किडा पाडणार आहेत त्या बरोबर आहे की नाही. हा भंग कोणता अंकत आज वाराला आता मारे वाय बार बानर सुरू ना, असं नको आले बा. माऊली ज्ञानोबा या अभंगातून सांगतायत, मी रूप पाहता क्षणी चुकी झालो. दादा, पहिले तर माऊली ज्ञानोबा नामचिंतनाला बसले होते. मध्यंतरी तरी मी तुम्हाला सांगून गेलो की अंजनी माता सुद्धा नामचिंतनाला बसली होती. पण नामचिंतनाला बसायची पद्धत, कुठं बसायचं हे पण महत्वाचं आहे. कारण जागामध्ये पावर असते. बरं, जागामध्ये पावर असते. हा, संगतीत पावर असते. संतांसोबत जर राहिलं ना तर प्रभाव वेगळा पडतो. हा, कदाचित मी कोणाला विरोध करणार नाही. इथं किती श्रीमंत लोक आहेत मला माहित नाही, पण हे बसणारे लोक मी चांगला ओळखतो. यांना एकही कीर्तन सोडत नाही, कोणत्याच कीर्तनकाराला दूर करत नाही. त्याचा फायदा कदाचित या महात्म्यांना कळाला असेल. महाराज संसार करून पण काही लोक साधू असतात. बरं, मी कीर्तनातून सांगतो, ज्यांना कळून गेलं ना ते सोडत नाही. काय ना, संतांच्या संगतीत राहिल्याच्या नंतर काय बेनिफिट असतो ऐकायचं का. संतन के संग लाग रे हो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे हो तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी हो अच्छी बनेगी. तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. लाग सके तो लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई.
जाग सकी तो अब जागरी वो तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाकरी तेरी बिगड़ी बनेगी। सोबत गुण का संगत गुण आपली भाषा मा बरोबर आहे ना। हा संगत चांगली असली का तर माणूस बिघडत नाही। मैत्री पण करायची चांगल्या लोकांसोबत आणि नामचिंतन सुद्धा करत असताना जागा चांगली निवडावी तर केलेला अर्थ आहे। नाहीतर काम्य कोणामध्ये स्वतः जगाचा मालक कन्हैया सोबत होता तरी अर्जुनाच्या मनामध्ये वासना निर्माण झाली, जागेचा दोष आहे। विठ्ठल माऊली ज्ञानोबा नामचिंतनासाठी बसले, डोळे बंद करून नामचिंतन करत होते। नामचिंतन माळ जप डोळे बंद करूनच करतात, पण डोळे बंद केल्याच्या नंतर बघणं बंद होतं पर दिसणं नाही। डोळे बंद केल्याच्या नंतर बघणं बंद होतं पर दिसणं नाही। समजतंय का माझं बोलणं? तुम्ही डोळे बंद केलेत, पण डोळे बंद केल्याच्या नंतर जर मनात विचार आला जर का मी आज पंढरपुरामध्ये राहिलो असतो तर तुम्हाला दिसायला लागलं पंढरपूर, दिसायला लागलं। पहिल्या पायरी नामदेवरायांचं दर्शन, चोखोबारायांचं दर्शन, ज्यांनी केलंय दर्शन गेले ना पुढे निघून। बसलेत कुठं तुम्ही? बसलेत कुठं? आजंगमध्ये। पाहताय काय? पंढरपूर। हा ठीक त्याप्रमाणे माऊली ज्ञानोबा डोळे बंद करून भगवंताचं नामचिंतन करत होते। आणि नामचिंतन करत असताना भगवंत डोळ्याच्या समोर आले। देवाला बघितलं। आता देवाला बघितल्याच्या नंतर तो आनंद आहे। जसं की तुम्ही एखादा 5-50 लाखाचा बंगला बांधला, बंगला बांधल्याच्या नंतर बाहेरचे लोक कितीही बघू देत, पण कोणीतरी आपला जवळचा व्यक्ती बघत नाही आणि तो आपल्या पाठीवर शाबासकीची थाप मारत नाही तोपर्यंत आपला 50 लाखाला किंमत नाही। माऊली ज्ञानोबा राय म्हणतात भगवंताला बघितलं, मी पाहिलं, पर आनंद व्यक्त करावा कोणाकडे? कारण बसलोय ज्या जागेवर तिथं एकांत आहे, ऐकणार सुद्धा कोणी नाही सांगितल्याच्या नंतर मग सांगावं कोणाला? तर माझे माऊली ज्ञानोबा रायांनी स्वतःच्या मनाशी संवाद साधला आणि स्वतःशी संवाद साधला आणि सांगितलं की मी स्वतःच्या बुद्धीशी संवाद साधला आणि स्वतःच्या बुद्धीला साजनी नाव दिलं आणि स्वतःच्या बुद्धीला आवाज दिला, ए साजने, गे साजने, ऐक ना, मी रूप पाहता क्षणी स्थिती झालो। महाराज सांगतात अभंगाच्या रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी, तोहा विठ्ठल परमा, तोहा विठ्ठल परमा। सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी, तोहा विठ्ठल स्वतःच्या बुद्धीशी संवाद साधला आणि स्वतःच्या बुद्धीला आनंद व्यक्त करून सांगतायत, ए साजने, रूप पाहता क्षणी मी सुखी झालो, रूप पाहता क्षणी मी सुखी झालो। अगोदर बसले, नामचिंतन केलं आणि काही वेळाच्या नंतर भगवंताचं दर्शन झालं आणि मग स्वतःच्या बुद्धीला सांगितलं की मी रूप पाहता क्षणी सुखी झालो। रूप बघायचा आनंद कळला तो संतांना, गोपिकांना आणि भक्तांना। देवाचं रूप बघायचा आनंद
संतांना कळाला, गोपिकांना कळाला आणि भक्तांना कळाला. टाइमपास म्हणून व्याईंकडे जायचे गावा मंदिर देखील उभो त्याला देव दिकत नाही. देव देखासाठी स्पेशल दर्शनलेच जाणं पडस. महिन्याची वारी करणाऱ्या वारकरीला विचारा दर्शनाचा आनंद काय असतो. महिन्याचा थकवाच जातो महाराज 2 मिनिटाच्या दर्शनात. फक्त मनात भाव चांगले पाहिजे तर होतं ते, नाहीतर ते एवढं शक्य नाही. सहजासहजी भगवंत भेट नाही आणि भगवंताप्रती आनंद व्यक्त करणं एवढं सोपं नाही आहे. हो, एक पोरगा घ्या, पोर देखायला. रूप पाहता क्षणी सुखी झालो या विषयावर बोलतोय. आमचे आबा भारी सांगतात. आमची चर्चा होते ना फोनवर, याच विषयावर होते, बोलत राहतात आमचे आबा मला बोलले होते हा दृष्टांत. एक पोरगा पोरगी देखाल घ्या, पोरगी देखाल घ्या. नवरदेव पोरगा, त्यांना भाऊ, त्यांना बाप आणि त्यांना मित्र, 4 जणे होतात बाबा. 4 जणे पोर देखाल घ्या. पोरवुनी पाणी दी गई, पोय लईनी पोय खावाय गे. मग बापनी पोर आली तर म्हणे बावड्या पोर आवडणी कर तुले. मान काळ टाकली नाही याने. म्हणे अहो बापले सांगायला लाजी राय नवीन. भाऊली विचारायला म्हणे वय रे तून भाऊली विचार रे त्याला पोर आवडणी का. म्हणे का रे बावड्या पोर रे पोर आवडणी का. 1 बी नाही 2 बी नाही बावड्या. म्हणे बावले विचार मावस होईन. मग मित्र संगी होता त्याला म्हणे वय रे तू मित्र विचार रे याला पोर आवडणी का. बावड्या पोर आवडणी कर तुले. मी पोरच दे की नाही म्हणे. हो बानाट सुरत ना माडे पोहे खावा लिहिलं होता. हा पोरच दे की नाही. पाणी दी गई, चहा दी गई, पोहे खावा गे ताटली वरीच नाही. तो म्हणे जवान खरं सांगत म्हणे हिंमतच होईन नाही म्हणे पोरकडे देखाने. म्हणे त्या जेवणले थांबड राहणार. जेवण ना टाइमले तरी ध्यान देतो मी तुला इशारा करा का देखील जो पोरकडे. हा म्हणे पोर पहिला मग ताट ठीक आहे. डाळ भात मस्त शिरा होता, मटणी उसळ होती, ताट ठीक आहे. पोर दुसऱ्यांदा वरण वाढालं. अहो मित्र म्हणे बावड्या पोरी राहिनी देखील येर म्हणे. जेमतेम वर मान करीन पोर दकी याने. पोर वाडीशी निघाई तो लोक किचन रूम कडे दकी राहिला. पडदा टाकेल होता ना त्याला असं वाटतं पडदा कवय उडी नि कवय तीन तोंड दिखेन इथला नेता त्यालपणा. पोरगी तर ताई नुनी आको उसळ मटणी उसळलीस नाही. मटणी भाजी प्रत्येकले विचारी भाजी टाकू का भाजी टाकू का. यान भाजींकडे नाही द्यान यान पूर्णीचकडे ध्यान होते. पूर्णीकडे दाखा दाखा मग यांनी भात राहू दे ना शिरा उचलीन वरण मा कालाय राहता. वरण मा शिरा कालाय राहता. ती पोरा हसत हसत गरमा घुसली. त्या मैत्रिणी म्हणे का होती ती का बा शिरायने. माय म्हणे अहो बानट सुरूत ना वरण मग शिरा कालाय राहणार म्हणे. असा गणच उलगेल वावरे राहतस. रूप पाहता क्षणी माऊली ज्ञानोबा राय म्हणतात. पाहिलं ना पाहता क्षणी स्वतःच्या बुद्धीशी संवाद साधला. ए साजने अगं मी पाहता क्षणी सुखी झालो. सुखी झालेत ना ज्यांनी देवाचं दर्शन घेतलं ते सुखी झाले. मी वृंदावन मध्ये माझे गुरुजी सांगतात बालाजी बाबा तुम्ही ओळखत असाल चांगला. तर बालाजी बाबा सांगत होते भगवंताचं दर्शन करणं पण एवढं सोपं नाही. आपण नामचिंतन करू शकतो पण दर्शन समोर भगवंत आल्याच्या नंतर बघण्याची दृष्टी आपली नाही आहे. आमच्या इथे एक साधू महात्मा होते त्यांचे शिष्य होते ते पण साधूच आहे. निधिवन करून एक मंदिर आहे बाबा. निधिवन मध्ये टोटल झाड 16,108 झाडे जेवढ्या गोपिका होत्या का तेवढे झाडे माऊली बाबा. आणि ते झाड गोपिकांचं रूप धारण करतात रात्री आणि भगवंत त्यांच्या सोबत रासक्रीडा करतात रासक्रीडा खेळतात. ही सत्य घटना आहे. पण ते साधू लोकांमध्ये चर्चा या लहान्या साधू बाबांनी ऐकली. जर भगवंत तिथं दिसत असेल तर का नाही भगवंत बघितला पाहिजे. एके दिवशी मंदिरात जाऊन बसले हे साधू बाबा. मोठ्या महात्म्याचे शिष्य होते. मध्ये जाऊन बसले पण ते पुजारी लोकांनी बघितलं. बघितल्याच्या नंतर बोले हा क्या कर रहे हो आप साधू बाबा मुझे भगवान देखना. अरे भगवान इतनी सस्ती चीज थोड़ी नहीं. आप कभी भी भगवान को देख सकते हो. अरे इतनी आप में हिम्मत नहीं है चले जाओ यहाँ से. या साधू महात्म्याचा हात धरला त्याला मंदिराच्या बाहेर केलं त्या पुजारी लोकांनी. पण याच्या मनात होतं जर निधिवन मध्ये गोपिकांसोबत रासक्रीडा खेळत असेल भगवंत तर का ना मी बघितलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी अशा जागेवर लपून बसला कोणालाच दिसत नाही. तिथं CCTV कॅमेरे वगैरे सगळी सुविधा पण तरी अशा जागेवर जाऊन बसला कोणाला दिसलाच नाही. मग
रात्री त्याला भगवंताचं दर्शन घेतलं असेल, पण मूर्छा येऊन पडलेला होता, बेहोश पडलेला होता. ते पुजारी आले, त्यांनी बघितलं बेशुद्ध पडलेला आहे साधू महात्मा. त्या साधू महात्म्याला उचललं, बाहेर आणलं, आणि कोणीतरी एका बाबांना सांगितलं की त्या महात्म्याचे ते महंतांचे शिष्य आहेत म्हणून. मग त्या आश्रमावर नेऊन सोडलं या पोराला, साधू महात्म्याला. त्या आश्रमावर सोडल्याच्या नंतर त्याच्या तोंडावर पाणी वगैरे शिंपडलं, त्याला बोलकं केलं. आणि गुरुजींनी विचारलं, तिथं कशासाठी गेला होता? म्हणजे देवाला बघायला. अक्कल आहे का तुला? अक्कल? देव बघणं एवढं सोपं आहे का? अरे देव बघायचं एवढं सोपं नाही. स्वतः अर्जुन देवाचा मित्र होता, दाजी पण होता, तरी सुद्धा अर्जुनाला गीता सांगत असताना पहिली कृपा दृष्टी केली आणि मग अर्जुनाच्या समोर खरं रूप प्रगट केलं. कारण खरं रूप आपण बघू शकत नाही भगवंताचं. आणि एवढं सोपं आहे का देवाला पाहणं? कस काय गेला होता तू? साधू बाबा ने सांगितलं, कोई बात नहीं, अब तू यहीं पे बैठ, जब तक मैं जमुना जी में स्नान करके आता हूँ तब तक यहीं पे बैठना है तुझे. कोई बात नहीं गुरुजी, आप स्नान करके आओ. पोरगा तिथं बसला तो साधू, आणि गुरुजी गेले ना स्नान करायला. गुरुजी स्नान करायला गेले, या पोराने एक कागद घेतला, पेन घेतली, त्या कागदावर लिहून दिलं, जिस आंखों ने भगवान को देख लिया उन आंखों को जगत देखने की जरूरत नहीं. आणि दृष्टी जर चांगली असेल महाराज तर भगवंताला बघण्याची चांगली दृष्टी असेल तो भगवंत बघू पण शकतो. कशी दृष्टी असली पाहिजे माहितीये का? भगवंताला सगळ्या शृंगारानं तुम्ही ऍक्सेप्ट करायला पाहिजे. कारण आमच्या वृंदावन मध्ये ना एक गीत म्हणतात, एक कवीने गोड भजन लिहिलंय, सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. तेरे ओठ पतले दूसरा लाली लगी, तीसरा तेरा मुस्कुराना दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. आपण हे लावून घेतलं शृंगार फक्त स्त्रियांसाठी. आपल्याला शृंगार करायला चालतं म्हणून तर रविकिरण शृंगार करून उभा राहतो. तेही प्रमाण सहित पटवेल, पण त्या डाबरामाना बेडकाशल्या असं वाटत हाय डाबरच समुद्र आहे. नाही रे, समुद्र मोठं आहे रे, बाणट सुरूत ना. भगवंतानंही शृंगार केलाय. एक तो तेरे हात कोमल दुसरा मेहंदी रची, तीसरा मुरली बजाना दिल दीवाना हो गया. तीसरा मुरली बजाना दिल दीवाना.
जगाचा मालक. फक्त बघण्याची दृष्टी आपली चांगली पाहिजे. वृंदावन मध्ये जाशाल ना, जे बिहारीजीचं मंदिर आहे ना, बिहारीजीच्या मंदिरामध्ये जे मेन मंदिर आहे, ज्याला खूप महत्व दिलं जातं वृंदावन मध्ये, त्या मंदिरामध्ये भगवंत आठवड्यातनं एकदा राधाराणीचा ड्रेस घालून बसतात. कोणी गोष्ट सांग राहिलो देवनी बरं. हा, बरसाण्यामध्ये राधाराणीचं गाव आहे, मंदिर राधाराणीचा, पण तिथं माझा कन्हैया डोक्यावर ओढणी घेऊन बसलेला असतो. क्योंकि का बर, तो एक गोपी भाव असतो. ज्या दिवशी आपल्याला भाव पडला ना, त्या दिवशी किड पाडणं बंद करून घेशाल. विठ्ठल विठ्ठल देवाचं सांगायचं म्हणल्यावर काय काय सांगावं महाराज. आणि आज ते पुरं चित लाग राही ना म्हणा, काय काय सांगून काय काय नाही बा असं. हा, मग लोके चांगला राहणार का चित लाग जास. आणि मला ना वावर दखीने उत्पन्न काढा ना आवडस. ऐकणारा लोके चांगला दिखी राहणार, शास्त्रशुद्ध पद्धत मग ऐकी राहणार. म्हणजे मला चिंतन मांडाना आवडी राहणार. तुम्ही जर नुसता हा सांग करता बसेल राहतात, ते मी बी असं उसळ घसळ करीन, निघी जातो. बरोबर आहे की नाही. लोके चांगला पाहिजे ऐकणारा. माऊली बाबा खरं आहे की नाही. चांगला लोके राहणार का चिंतन मांडायला आवडस आपले. हा, आणि असा लोके पाहिजे. मी सहज विनोद करायनो तरी बी अशी राहणार. फेकू का समाजात बरं कितला का प्रेम करणार आहात ना, मला मना उद्धार कर टाक देन त्या. लोक चांगले असल्यावर आपलं चित्तही लागतं महाराज. असं बोलताच बरोबर हसणार ना, हास एकाच शब्द सुट नका लगेच लोक हसतच. मला आवडी जास. आणि माणूसने नेहमी हसत खेळत राहायला पाहिजे. हसतो त्याला रोग नसतो. बरोबर आहे की नाही. मी थोडंसं बोल राहिलो तरी लोक असे राहणार मेलीन बाबा, महिला माता बी माणसे बी असं चित लाग जास ना म्हण. लोके बाहेर राहणार का नाही. ते काय काय ठिकाणी अख्खा वावर फिर येऊन मुठभर शेंगा. ओ बापरे, उलगेल वावर मा बशी गई तू रे भू. असं पोरं का शेंगा सापडायला पाहिजे मग चित लागस. असं हसत खेळत राहणार का म्हणा बी चित लागत. बाकी ना लोक हसाल बी कंजूशी करतस. आम्ही हसायचा ना, तू मोक्या हस रे, उपडी जाशी रे महाराज. पक्की गॅरंटी आपला कीर्तन जर मन पोली ना अशी ना, कीर्तन विनोदाचा विषय नाही या, मला मान्य. नुसता हासाडीसनी कीर्तन करणं ते काही योग्य नाहीये. पण मी चिंतनाला लागूनच विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण सांगू का, हासांसाठी कीर्तन राहत नाही, पण मी मुद्दाम हासाडाना प्रयत्न करस. कारण काय माहितीये का, रडावणारा त्या आजूबाजूमा बी राहणार, आपण हासाडणारा बनी जाऊत म्हणून थोडं विनोदात सांगण्याचा प्रयत्न करतो. असा लोके राहणार का मग चित लागस. सहज बोल राहणार तरी अशी राहणार. आणि मला पक्की गॅरंटी माऊली बाबा, या लोके जर कधी आपला कीर्तन मासा दिल पोलिसने अशी लिहिते ना, 6 महिना अटॅक येऊन आपली गॅरंटी. 6 महिना अटॅक येऊन आपली गॅरंटी. मग बाकी ना लोके म्हणतच होते, मग 6 महिन्यानंतर काय करा ना, आपण 50 दी टाका ना. मरण नाही म्हणल्यावर काय. विठ्ठल माऊली ज्ञानोबाराय सांगत होते, रूपपाहता क्षणी मी सुखी झालो. मग स्वतःच्या बुद्धीनं माऊली ज्ञानोबारायांना क्वेश्चन केला, माऊली तुम्ही रूप पाहता क्षणी सुखी झालात, असं काय बघितलं. माऊलींनी गोड सांगितलं, बुद्धीशी संवाद. स्वतःची बुद्धीच माऊलींना सांगत होती, तुम्ही पाहिल्याच्या नंतर सुखी झालात, रूप पाहता क्षणी तुम्ही सुखी झालात. असं पाहिलंय काय, कोणाला बघितल्याच्या नंतर तुम्ही सुखी झालात. तेव्हा माऊली ज्ञानोबाराय सांगतात, अगं बाई त्याला बघितलं. कोणाला, तो विठ्ठल जो पंढरपुरात विटेवर उभा आहे ना, त्याला मी बघितलं. बुद्धीचं तरी रिप्लाय येत नाही, बुद्धी काहीच बोलत नाही. माऊलींना वाटलं बुद्धीला कळलं नाही वाटतं. पुन्हा सांगितलं, अगं बाई तो विटेवरचा मालक नाही समजत तुला,
अगं तो माधव जो गोपिकांसोबत रास क्रीडा खेळतोय ना, त्याला मी बघितलं. महाराज सांगतात अभंगाच्या द्वितीय चरणात, तो हा विठ्ठल बलवा, तो हा विठ्ठल बलवा, बलवा, तो हा विठ्ठल बलवा, तो हा विठ्ठल बलवा, तो हा विठ्ठल बलवा, तो हा विठ्ठल बलवा, बलवा, तो हा विठ्ठल बलवा, तो हा विठ्ठल बलवा, टाळ टाळ, तो हा विठ्ठल बलवा, तो हा विठ्ठल बलवा, बलवा, तो हा विठ्ठल बलवा, तो हा विठ्ठल बलवा, बलवा, तो हा विठ्ठल बलवा, तो हा विठ्ठल बलवा, बलवा, तो हा विठ्ठल बलवा, तो हा विठ्ठल बलवा, तो हा माधव बलवा, तो हा माधव बलवा, तो हा माधव बलवा, तो हा माधव बलवा, तो हा विठ्ठल बलवा, तो हा विठ्ठल बलवा, बलवा, तो हा विठ्ठल बलवा, तो हा विठ्ठल बलवा, तो हा माधव बलवा, तो हा माधव बलवा, तो हा माधव बलवा, तो हा माधव बलवा, बलवा, तो हा विठ्ठल बलवा, तो हा माधव बलवा, तो हा विठ्ठल बलवा, तो हा विठ्ठल बलवा, बलवा. त्या माधवाला मी बघितलं, त्या विठ्ठलाला बघितलं. बुद्धीने सांगितलं, बोलू नका. बुद्धीने सांगितलं, माऊली तुम्ही आत्ताच बसले नामचिंतनाला आणि बसल्याच्या नंतर लगेच भगवंताचं दर्शन झालं तुम्हाला. लगेच विठ्ठलाला बघितलं, लगेच त्या महादेवाला गोविंदाला बघितलं. देव एवढा स्वस्त आहे का सहज भेटून जातो? जपी तपी संन्यासी साधूंनी पूर्ण आयुष्य खर्च केलं, त्यांना पूर्ण आयुष्यभरात देव दिसला नाही आणि तुम्ही बसल्या जागी लगेच भगवंताची प्राप्ती झाली. एवढं कसं शक्य आहे? माऊली सांगतात, बाई बसल्या जागी भगवंत भेटला, आत्ताची वेळ नको बघू. जन्मोजन्मी त्याच्या सोबत आहे, बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, नाही का? अगं जन्मोजन्मी त्याच्या सोबत आहे म्हणून या जन्मामध्ये बसल्या जागी त्याची प्राप्ती झाली. आणि जर का भगवंताची बसल्या जागी प्राप्ती करून घ्यायची असेल तर आमच्या संतांनी पर्याय व्यवस्था करून ठेवली आहे, ती म्हणजे हातानं टाळी मुखानं नामचिंतन. हा कलियुगाचा बेनिफिट आहे. कलियुगामध्ये ना खूप मोठ्याला यज्ञ करायची गरज नाही, खूप मोठं नामजप करत बसायची गरज नाही. तुम्ही बसल्या जागी जर नुसतं भगवंताचं नामचिंतन केलं तरी सुद्धा भगवंताची प्राप्ती होते. क्योंकि कारण पहिले ना द्वापार युगामध्ये, सतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये जर भगवंताची प्राप्ती करायची असेल ना, हत्तीची सोंड असते का, हत्तीची सोंड, त्या सोंडे एवढी धार लावावी लागत होती गावरान तुपाची, यज्ञ करावे लागत होते, तेव्हा भगवंताची प्राप्ती होत होती. पण कलियुगाचा हा एक फायदा काय, हे कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी, हो कलियुगा माझी, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा
करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण भेट देई तेने नारायण भेट देई तेने नारायण भेट देई तेने नारायण भेट देई कलियुगा माझी कलियुगा माझी करावे कीर्तन